everyone. We are here to discuss the subject of how acoustic is important when it comes to the designing of any education institute. So let's start. We, as a now Kanoff Ceiling Solution, we are present across the world in every institute and every office building as well as every healthcare through our acoustical ceilings and decorative ceiling. You can check out these photographs. ये कुछ अलग अलग फोटोग्राफ्स है जहाँ पे आप देख सकते हो कि कैसे एक अलग तरीके से सीलिंग किया गया है. These are डिझायनर सीलिंग प्लस अकॉस्टिकल सीलिंग. याच्यात तुम्हाला बघत असाल तुम्ही तर खूप ब्राईट कलर पण आपण यूज करू शकतो, व्हाईट कलर पण यूज करू शकतो, प्लस काही वुडन सीलिंग पण असतात, काही आपण मॅप्सही क्रिएट करू शकतो. जसं काही एका याच्यात तुम्ही बघता आहात जिथे वर्ल्ड मॅप आपण क्रिएट केलाय. सो वेन इट कम्स टू एनी एज्युकेशन एन्व्हायरमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता की तुमच्या मुलीला जेव्हा तुम्ही ऍडमिशन साठी घेऊन जातात कुठे, तुम्ही काय बघतात? तुम्ही बघतात की व्हॉट इज द ब्रँड ऑफ स्कूल, व्हॉट इज द ब्रँड ऑफ कॉलेज, कॉलेजचं नाव काय, ते किती फेमस आहे, तिथले प्रोफेसर्स कोण आहेत, तिथल्या प्रोफेसरचं एज्युकेशन काय आहे, टीचरचं एज्युकेशन काय आहे आणि बाकी सर्व गोष्टी. ऍट द सेम टाइम यू ऑल्सो चेक आउट व्हॉट आर द स्टुडंट्स, व्हॉट इज द स्टुडंट्स बॅकग्राऊंड. पण हे सर्व बघत असताना आपण कधी असा विचार केला आहे का की जिथे स्कूल एज्युकेशन होत किंवा क्लासरूम्स होत आहेत, त्या क्लासरूम आर एन्व्हायरमेंटली सो वेल की तिथे त्या मुलांना काही चॅलेंज वाटत नाहीये आणि टीचर आर ऑल्सो मोटिवेटेड टू टीच. यू कॅन फाइंड देयर आर एन नंबर ऑफ टीचर्स जे काही खूप व्यवस्थित एज्युकेटेड आहे आणि ते पण मोटिवेटेड आहे त्यांच्याकडचं नॉलेज आणि त्यांच्याकडचं लर्निंग समोरच्या स्टुडंट्सला देण्यासाठी. पण त्याच वेळेस we need to also identify whether the learning environment, when I say learning environment, the environment within the room is good or not good. So that's why we say की जी कुठली रूम आहे ती जर का त्या एन्व्हायरमेंट रूम एडिक्वेट असेल, डिझाईन त्या रूमची अशा प्रकारे असेल की ज्याच्यात लोकांना काही त्रास होत नाहीये, म्हणजे स्टुडंट्सला काही त्रास होत नाहीये ऐकायला, ऍट द सेम टाइम टीचरलाही खूप ओरडून बोलावं लागत नाहीये, तर त्यावेळेस टीचरचं जे शिकवणं आहे किंवा कोणी पण टीचर जे काही कन्व्हे करायचा प्रयत्न करतोय ते स्टुडंट्स पर्यंत व्यवस्थित जाईल. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल किंवा इव्हन दॅट केस तुम्ही स्वतः असं जाणवलं असेल तुमच्या स्कूल कॉलेज लाईफ मध्ये, तुम्ही प्रत्येक वेळेस खूप वेळेस टीचरला विचारलं असेल, टीचर कॅन यू पार्डन, टीचर मला समजलं नाही परत सांगा, आय एम नॉट एबल टू हिअर, किंवा अशा काही गोष्टी. किंवा अजूनही तुमचे मुलं, तुमचे आता स्कूलमध्ये जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे मुलं हे सिमिलर क्वेश्चन आजही विचारत असतील. ऍट द सेम टाइम तुम्हाला ऍज अ टीचर तुमचे स्टुडंट्सही या गोष्टी तुम्हाला विचारत असतील, टीचर कॅन यू रिपीट, आय एम नॉट एबल टू हिअर यू वगैरे. तर हे कशामुळे होतं, हे व्हॉट आर द रिझन्स की स्टुडंट कॉन्सन्ट्रेट का करू शकत नाहीये, त्याच्या मागे बरेच सारे कारण आहे. त्यापैकी काही गोष्टी आपण इथे बघणार आहे या प्रेझेंटेशन मध्ये. आता त्यातली एक मोठी आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, इंटिजिबिलिटी अँड कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज इंटिजिबिलिटी? इंटिजिबिलिटी इज नथिंग बट द अंडरस्टँडिंग, 100% ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट टीचर इज सेइंग. जेव्हा मी म्हणतोय 100% ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर टीचर जर म्हणत असेल की 30, if he is pronouncing 30, that is 30, and teacher is student is not able to get 30, he is writing that is 13, so there is a misunderstanding. याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे स्टुडंट्स आणि टीचरच्या अंडरस्टँडिंग मध्ये. टीचर इज सेइंग, टीचर म्हणतोय 30 एक व्हॅल्यू, मॅथमॅटिक्सचा क्लास चाललाय आणि त्याच्यात तो 30 सांगतोय इंग्लिशमध्ये आणि स्टुडंट्स लिहितो 30. तर रिप्रोडक्शन जे होते, रिप्रोड्यूस जे होते, स्टुडंट लिहिताना 13 लिहितोय, ऐकताना 13 ऐकतोय. तर देर इज अ मिसमॅच. सो देर इज अ इंटिजिबिलिटी इश्यू. टीचर काहीतरी एक सांगतोय, स्टुडंट काहीतरी वेगळं लिहितोय. ऍट द सेम टाइम व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन? कॉन्सन्ट्रेशन इज नथिंग बट द आय शुड नॉट बी डिस्टर्ब वेन, सो दॅट कॉन्सन्ट्रेशन इज ऑन हायर लेवल. कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त असेल आपलं, जिथे
आपल्याला एक कोणी डिस्टर्बन्स नसेल, मी माझं काम व्यवस्थित करू शकतोय, मला बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा काही त्रास नाहीये किंवा कुठल्याही वेगवेगळ्या आवाजामुळे मी डिस्टर्ब होत नाहीये ऍज अ स्टुडंट और ऍज अ टीचर लेट से. तर त्यावेळेस आपण म्हणू की कॉन्सन्ट्रेशन इज ॲट हायेस्ट लेवल. So both these two parameter are important when you are designing any classroom. Right? So once you are aware of this thing, you can think of की कसं क्लासरूम असायला पाहिजे, कशी क्लासरूम आपण डिझाईन करायला पाहिजे किंवा त्याच्यात काय आपण ऍडिशनल गोष्टी बघायला पाहिजे. सो वेन इट कम्स टू एनी क्लासरूम राईट नाऊ, जे काही आपण बघतोय आत्ताच्या सिच्युएशनला, तर त्या कशा आहे की त्याच्यात तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनने किंवा तेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण विचार केला नाही. फक्त ऍज अ क्लासरूम आपण बिल्ड केली आहे, त्याच्यात चारही बाजूला हार्ड सरफेसेस आहेत आणि विंडोज आहे, मोठ्या मोठ्या कॅरिडोर त्याच्या बाजूने जात आहेत, त्यातनं जाणाऱ्या मुलांचा आवाज आहे. तर यावेळेस आम्ही काय म्हणतो याला की इट्स अ पुअरली डिझाईन क्लासरूम बिकॉज ऑफ द व्हेरियस नॉईज विच इज कमिंग आउट फ्रॉम द क्लासरूम आणि विदिन द क्लासरूम जो नॉईज आहे त्यामुळे. तर यात काय प्रॉब्लेम होऊ शकतो, तर पुअर अकॉस्टिकल एन्व्हायरमेंट विदिन द रूम, म्हणजे ज्या रूम मध्ये अकॉस्टिक इज नॉट गुड. व्हेन आय से अकॉस्टिक इज लाईक की तिथे इको खूप आहे, वेगवेगळा बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे, तर त्यात काय मेजर इम्प्लिकेशन असतील त्याचे. तर स्टुडंट्सला प्रॉब्लेम होणार. ज्या स्टुडंट्स खूप लहान वयातले आहेत, जसे की केजी, सिनियर केजी, फर्स्ट, सेकंड और थर्ड ग्रेडचे जे स्टुडंट्स आहेत, त्यांचे इयर त्यांचे तेवढे डेव्हलप झाले नसतात, तर त्यांना छोट्या छोट्या आवाजामुळे खूप डिस्टर्बन्स येतो. ऍट द सेम टाइम आजकाल आपण बघतो की सर्व स्कूल्समध्ये हे इंग्लिश लँग्वेज मध्येच शिकवलं जातं आणि आपण ज्या एरियात राहतो तिथे मराठी भाषा किंवा अदर भाषा, मातृभाषा ही मराठी असेल, सेकंड लँग्वेज इज इंग्लिश, देन अगेन देर इज अ इशू. The students with temporary hearing problem may again get disturbed because of pure acoustical issues. At the same time जेव्हा टीचर अशा रूम मध्ये कंटिन्यू 5 तास बोलतोय, म्हणजे 5 तास मीन्स आय एम सेइंग की फ्रॉम द 7 to 11:30 or 12, तर त्यावेळेस टीचरही एवढा थकलेला असतो की लास्ट लेक्चरला ही इज टोटली बर्नआउट. व्हेन आय से बर्नआउट इज लाईक खूपच, म्हणजे मला काही नको, मी थकलोय, मी काम करतो. म्हणजे टीचरचं विचार असे असतील मनातले की मी एक काहीतरी त्यांना डिक्टेशन देऊन देतो किंवा त्यांना काहीतरी मॅथचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगून देतो आणि मी शांत बसतो. अशा पद्धतीने लास्ट लेक्चर बऱ्याच ठिकाणी होत असते, असं एक माझं अंडरस्टँडिंग आहे आणि आम्ही बऱ्याच स्कूल कॉलेजेसमध्ये सर्वे करत असतो या गोष्टींचा. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड, क्लासरूम एन्व्हायरमेंट कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण बोलतोय आज. तर क्लासरूम एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह करताना वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी वी आर गोइंग टू कंडक्ट. मेन ॲज ऍक्टिव्हिटी की काय आपण तिथे करणार आहे. म्हणजे ते क्लासरूम एक लहान मुलांचं आहे की ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात, जसं की फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड स्टुडंट्स किंवा सिनियर केजी, ज्युनियर केजी यांना ग्रुप ऍक्टिव्हिटी वगैरे प्रकार असतो किंवा इतर इव्हन दॅट केस काही मॅनेजमेंट क्लासेस असतील तर त्याच्यात तुम्ही मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सला काही ग्रुप ऍक्टिव्हिटी करायला लावतात. तर व्हॉट काइंड ऑफ नॉईज विल बी देअर, काय वेगवेगळ्या प्रकारचे नॉईज असू शकतात, काय वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट किंवा मशीन त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण यूज करणार आहोत. ऍट द सेम टाइम हाऊ मच टाइम इट विल बी स्पेंडिंग फॉर दोज ऍक्टिव्हिटी. सो त्या रूम मध्ये, ती रूम कुठल्या क्लासला डेडिकेटेड आहे, त्या क्लासमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी होतात ते आपण एकदा कन्सिडर करायला पाहिजे जेव्हा आपण एक चांगली क्लासरूम डिझाईन करायची असेल तेव्हा. ऍट द सेम टाइम सेकंड पॉईंट काय आहे, तर पर्सन, पीपल, व्हॉट आर द एजेस ऑफ द स्टुडंट, हाऊ ओल्ड दे आर, ठीक आहे, करतो मी. की त्यांच्यातल्या काही लोकांना काही प्रॉब्लेम आहे का इन टर्म्स ऑफ हिअरिंग इन्स्ट्रुमेंट्स ते काही वापरतायत का, किंवा दे डू हॅव सेकंड लँग्वेज ॲज अ इंग्लिश. जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललोच की मराठी आणि इंग्लिश सेकंड लँग्वेज असल्यामुळे मग परत त्या मुलांना प्रोनाऊन्सिएशन ऐकताना थोडं कन्फ्युजन होतं. आणि थर्ड इज नथिंग बट द स्पेस. स्पेस म्हणजे काय की हाऊ बिग इज द रूम, किती मोठी रूम आहे, त्या रूम मध्ये वेगवेगळे किती विंडोज आहेत, डोअर्स आहे, वेदर रूम इज व्हेरी क्लोज टू द पॅसेज
कॅरिडोर जो जिथून बरेचसे मुलं जात आहेत येत आहेत आणि त्या मुलांच्या जाण्या येण्याच्या आवाजामुळे टीचरला किंवा स्टुडंटला प्रॉब्लेम होतोय ऍट द टाइम ऑफ लेक्चर रनिंग ऑन. सो ऑल दिस थिंग्स वी नीड टू कन्सिडर. आणि त्या स्पेसमध्ये बाकी अजून काय गोष्टी यूज करतात. आजकाल आपण मॉडर्न क्लासरूमच्या गोष्टी करतो. जेव्हा आपण मॉडर्न क्लासरूम किंवा तिच्यात काही आपण ऑनलाईन कंटेंट दाखवतो, काही ऍप्स रन करतो, काही व्हिडिओज रन करतो, तो प्रोजेक्टर आहे, प्रोजेक्टरचा काहीतरी आवाज आहे, कधी तुमच्या क्लासरूम्स एसी असतील किंवा काही फॅन असतील किंवा इन दॅट केस कधी कधी खूप जोरात पाऊस येतो, पाऊस आल्यावर आजूबाजूला जर कुठे काही असेल तर त्याचा आवाज किंवा इन दॅट केस मेटल तुमचं स्ट्रक्चर असेल तो आवाज एक वेगळा असतो. तर अशा काही गोष्टी आपण कन्सिडर करायला पाहिजे. आता याच्यात अजून काही गोष्टी आहे. हे सर्व कन्सिडर केल्यावर तुम्हाला काय वाटतं, आताही तुमच्या वेगवेगळ्या क्लासरूम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नॉईज असतील, इको क्रिएट होत असतील, तर इको किंवा हा जो नॉईज आहे अनवॉन्टेड नॉईज आपल्याला एका पद्धतीने कमी करायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं. तर आम्ही असं म्हणतो की देर आर नंबर ऑफ वेज टू रिड्यूस दिस नॉईज. तर हा जो अनवॉन्टेड आवाज आहे तो कमी करण्यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहे की जर तुमची आता समोर या पीपीटीत तुम्हाला दिसेल की एक क्लासरूमचा आपण एक डायग्राम करायचा प्रयत्न केला. या फोटोमध्ये क्लासरूमला आपण बेंचेस दाखवले आहे आणि वॉल्स आहे. तर एक काहीतरी ऍब्सॉर्प्टिव्ह मटेरियल आपल्याला यूज करायला पाहिजे की जो अनवॉन्टेड नॉईज आणि बॅकग्राऊंड नॉईज आहे तो कमी करता येईल. आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. एक की कार्पेट यूज करा. कार्पेट यूज करताना वेगवेगळे बेंचेस असतील तिथे किंवा मुलंही त्या कार्पेटवर चालतील जातील तर त्याच्यात तेवढा इफेक्ट मिळत नाही. साऊंड ऍब्सॉर्प्शन जे म्हणतो आपण त्याला ते तेवढं मिळत नाही. सेकंड ऑप्शन इज की वॉलवर आपण काहीतरी मटेरियल लावायचं. जसं तुम्ही बघितलं असेल की मल्टिप्लेक्स मध्ये किंवा वेगवेगळ्या ऑडिटोरियम्स मध्ये काही सॉफ्ट फॅब्रिक पॅनल्स लावलेले असतात त्याच्याने साऊंड ऍब्सॉर्प्शन होतं. पण त्यातही परत असं आहे की एखाद दुसरी वॉल तुम्हाला ट्रीट करता येईल, कारण काही वॉल्सवर तुमचे बोर्ड्स असतील, व्हाईट बोर्ड्स असतील, काही वॉल्सवर प्रोजेक्टरच्या स्क्रीन असतील किंवा अदर वॉल्सवर देर माइट बी चान्सेस की स्टुडंट्सला काही त्यांच्या ऍक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट डिस्प्ले करायचा बोर्ड असेल. सो वॉल इज ऑल्सो नॉट व्हेरी इझी वे टू ऍब्सॉर्ब अँड यूज द ऍब्सॉर्बिव्ह मटेरियल ऑन द वॉल. थर्ड ऑप्शन काय होतो तर सीलिंग. सीलिंग आम्ही काय म्हणतो की सीलिंगला तुम्हाला एंटायर स्पेस ही अनडिस्टर्ब मिळते. तिथे मुलांचाही हात जाऊ शकत नाही किंवा इतर कॉमन मॅनचा इझिली हात जाऊ शकत नाही. ते एंटॅक्ट राहतं वर्षानुवर्ष. आणि बराचसा जो साऊंड असतो, आवाज असतो, तो आपल्याला ऍब्सॉर्ब करता येतो. अनवॉन्टेड साऊंड, अनवॉन्टेड बॅकग्राऊंड नॉईज. आणि या पद्धतीने जर तुम्ही एक ऑप्शन यूज केला सीलिंगचा आणि तिथे जर काही ऍब्सॉर्प्टिव्ह मटेरियल आपण यूज केलं तर बऱ्यापैकी इको विदिन द रूम आणि बॅकग्राऊंड नॉईज हा खूप कमी होतो. यात मी काही 2-3 गोष्टी टेक्निकल सांगणार आहे. थोडस आता याच्यात आरटी रिव्हर्बरेशन टाइम हा एक कन्सेप्ट आहे. रिव्हर्बरेशन टाइम म्हणजे काय, आता या समोरच्या क्लासरूम मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं टीचर्स शिकवता आहे. या टीचर जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचा जो व्हॉइस आहे तो वेगवेगळ्या हार्ड सरफेसवर रिफ्लेक्ट होऊन परत दुसऱ्यांदा मे बी दुसऱ्या हार्ड सरफेसवर रिफ्लेक्ट होतो आणि ते रिफ्लेक्शन सुरू असतं जोपर्यंत तो जो व्हॉइस आहे तो कमी होत नाही किंवा तो डाय होत नाही. सो आरटी इज नथिंग बट अ रिव्हर्बरेशन टाइम. याच्यात डेफिनेशन काय म्हणते की रिव्हर्बरेशन टाइम इज अ टाइम टेकन टू डीके द साऊंड बाय 60 डेसिबल. जो कुणी म्हणजे आता मी सुद्धा जेव्हा बोलतो आहे तर माझा नॉईज या रूम मध्ये डीके व्हायला जर मोर दॅन 60 सेकंड जर लागत असेल तर इट विल बी अ इको काइंड ऑफ थिंग. कारण तो लवकर डाय होत नाहीये. मी जे बोलतोय दॅट व्हॉइस, दॅट नॉईज और व्हॉइस इज स्टील इन एअर आणि तो डाय व्हायला जर वेळ लागत असेल तर तिथे इको क्रिएट होणार. आता इथे एक एक्झाम्पल आहे, मी ते रन करायचा प्रयत्न करतो. जस्ट अ मोमेंट. इथे आपण म्हटलं की आरटी 2 सेकंद असेल तर त्याचा एक एक्झाम्पल आम्ही द्यायचा प्रयत्न केला. आरटी 2 सेकंद म्हणजे 2 सेकंद आवाज जो आहे तो डाय व्हायला, जर रिफ्लेक्टेड साऊंड डाय व्हायला जर 2 सेकंद लागत असेल तर ते कसं वाटेल. लेट्स सी.
सो दिस इज द डेमॉन्स्ट्रेशन फॉर द रूम रिव्हर्बरेशन टाइम 2 सेकंद असं ते काहीतरी बोलतायत. मी हे बऱ्याच वेळेस ऐकतो, त्याच्यामुळे मला आता लक्षात आलं. तुम्हाला कदाचित ऐकताना त्रास झाला असेल किंवा समजलं नसेल. आता या दुसऱ्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण काही ऍब्सॉर्प्टिव्ह मटेरियल वापरलंय सीलिंग मध्ये, आपण काही ऍब्सॉर्प्टिव्ह मटेरियल वापरलंय वॉल मध्ये, आणि याच्यात जर बघितलं तर जे एरोज आहे रिफ्लेक्टेड एरोज व्हॉइसचे वेगवेगळे रिफ्लेक्टेड एरोज कमी झाले, कारण ते डाय व्हायला लागलाय तो साऊंड. आणि हा साऊंड बऱ्यापैकी कमी केलाय. आणि रिफ्लेक्टेड किंवा आरटी जो टाइम आपण सेकंद मध्ये कॅल्क्युलेट करतो टू डीके द विच इज नाव 5.5 सेकंद, म्हणजे 5.5 सेकंद मध्ये जो काही नॉइज आहे विदिन द रूम तो डीके होतोय, डाऊन होतोय किंवा डाय होतोय. तर यात जर कोणी टीचर काही एक वाक्य बोलला तर ते कसं ऐकू येईल ते आपण डेमॉन्स्ट्रेट करू आता इथे. सो याच्यात तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर टीचरचा किंवा जो काही डेमॉन्स्ट्रेशन केलाय त्या व्यक्तीचा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय, वर्ड टू वर्ड व्यवस्थित कळतोय. कमिंग टू द नेक्स्ट स्लाइड. आता अजून याच्यात एक टेक्निकल मी तुम्हाला सांगू इच्छितो की दोन गोष्टी मी या डायग्राम मध्ये मी पटकन करेल, जास्त टेक्निकलिटी मध्ये जात नाही, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न करेल. एक लॉ आहे दॅट इज स्क्वेअर लॉ. आय थिंक ओके, लेट स्टार्ट फ्रॉम दिस साइड. आता एक टीचर एका पर्टिक्युलर लेवल मध्ये बोलत असतो, म्हणजे टीचरला माहिती असतं की क्लासरूम मोठा आहे, माझा आवाज शेवटच्या स्टुडंट्स पर्यंत, लास्ट बेंच स्टुडंट्स पर्यंत जाण्यासाठी आय नीड टू स्पीक अ लाऊड. The teacher might be speaking at let's say 60-65 decibel. So at the same time तिथे एक तुम्ही पण अंडरस्टँड करू शकता की बॅकग्राऊंड नॉईज एक काहीतरी प्रकार असतो. बॅकग्राऊंड नॉईज प्रत्येक रूम मध्ये, प्रत्येक एरियामध्ये एक कॉन्स्टंट असतो. लेट्स से की आता तुम्ही ज्या रूम मध्ये बसलाय, माझं प्रेझेंटेशन ऐकताय, तिथेही तुम्हाला काहीतरी बॅकग्राऊंड, आणि माझं जे बोलणं ऐकू येतंय मे बी थ्रू स्पीकर, मे बी थ्रू सम अदर इन्स्ट्रुमेंट्स, तर त्यातही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताना तो एक सर्टन डिस्टन्स कव्हर केल्यावर कमी होत जातो. तेच या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय आपण. टीचरचा आवाज जसा पुढे पुढे सरकतो, द सोर्स, आता मी लॉ वर येतो, तर हा लॉ काय म्हणतो, फिजिक्स लॉ आहे. तर ऍज द सोर्स व्हॉइस ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स, it decays by 6 decibel as doubling the distance. So teacher if saying आता याच्यात काय होतं की पहिले जे काही स्टुडंट्स आहेत पहिल्या रूम मधले, त्यांना तो इंटेलिजिबल असतो. इंटेलिजिबल म्हणजे काय की मी टीचर जे बोलतोय ते मी सर्व काही व्यवस्थित मला समजतं आहे, आणि मी ते रिप्रोड्यूस करू शकतोय, मी ते व्यवस्थित लिहू शकतोय विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द व्हॉट टीचर इज सेइंग. म्हणजे जसं मी आधी एक्झाम्पल दिलं की 30 आणि 13 किंवा इतर काही वर्ड्स असतील, ऍट द सेम टाइम तो जसा एक अंतर कव्हर करतो तसा तो अनइंटिजिबल होत जातो, कारण त्यावेळेस बॅकग्राऊंड नॉईज हा काही एका लेवलला जास्त असतो इन कम्पेअर टू द टीचर्स व्हॉइस. लेट्स नाउ कम टू द नेक्स्ट ग्राफ. याच्यात आपण ट्राय केलाय सांगायचा की आता इथे तुम्ही जो बघत असाल, हे टीचर जो उभा आहे तिकडे लक्ष द्या. तिथे टीचर 65 किंवा 60 डेसिबलने बोलतोय, लेट्स से 60 डेसिबल इथे एक आपण लिहिलंय 60 डेसिबल. ऍट द सेम टाइम बॅकग्राऊंड नॉईज आपण डॉटेड लाईन मध्ये कव्हर केलाय ब्लॅक लाईन मध्ये. सो इट इज 40 डेसिबल, सॉरी 45 डेसिबल ऍज अ बॅकग्राऊंड नॉईज. सो बॅकग्राऊंड नॉईज प्रत्येक एरियाचा वेगळा असतो, आणि तो जनरली आम्ही जो अंडरस्टँड केला आतापर्यंतच्या सर्व्हेज मध्ये, दॅट इज 40-45 डेसिबल. इट्स क्वाईट ओके, प्रत्येक ठिकाणी असतोच. 40-45 डेसिबल जेव्हा बॅकग्राऊंड नॉईज आहे आणि टीचर ऍट अ 60 डेसिबल बोलतोय, लेट्स से नाउ अप्लाय द लॉ. लॉ काय म्हणतो, द सोर्स व्हॉइस डिक्रीजेस बाय 6 डेसिबल ऍज इट कव्हर द डबलिंग द डिस्टन्स, किंवा 6 डेसिबलने तो कमी होत जातो डबलिंग द डिस्टन्स. जर टीचर आत्ता या पोझिशन जी आहे 0 मी म्हणेल, किंवा इथे एक म्हणेल की मी 0 किंवा एक स्टार्टिंग पोझिशन ला उभा आहे, तिथून 3 किंवा 3 फुटावर उभा आहे फ्रॉम द वॉल, आणि पहिला जो बेंच आहे तो लेट से 6 फीट वर आहे. सो दिस डिस्टन्स इज 3 फीट. तुम्ही जर या 3 फुटावर मेजर करायचा प्रयत्न केला की टीचर्स वाईज काय होता, तर 60 - 6 म्हणजे 54 डेसिबल असेल.
तोच साऊंड डबलिंग द डिस्टन्स डिक्रीजेस बाय 6 डेसिबल. म्हणजे 6 वरनं डबलिंग द डिस्टन्स वर जाईल. 12 फुटावर तो काय असेल, 12 फूटवर इट विल बी डिक्रीज बाय अगेन 6 डेसिबल. सो आता हे 59 3 डेसिबल कडे नका लक्ष देऊ. 60 मायनस 6 54, 54 मायनस 6 48. सो 12 फीटवर तो 48 असेल. आणि मी बोललो होतो तुम्हाला 45 डेसिबल इज द बॅकग्राऊंड नॉईज. सो 45 आणि 48 मध्ये डिफरन्स किती आहे? 48 minus 45, 3 decibel, 3 decibel. So the background noise is lesser than teacher's voice. So इथे ही जी स्टुडंट बसले कोणी, हिला तो आवाज व्यवस्थित ऐकू येतो या कारण टीचरचा व्हॉइस थोडा जास्त आहे बॅकग्राऊंड नॉईज पेक्षा. पण जसा तो पुढे जातो व्हॉइस and is cover the distance is further decreases by 6 decibel, doubling the distance. So let's say consider the student sitting at a 24 feet from the teachers. 24 feet ला काय होणार? परत 6 डेसिबल ने कमी होणार. इथे किती होता? 48 डेसिबल होता. 48 डेसिबलचा आता तो 6 डेसिबल ने कमी होऊन तो 42 डेसिबल झाला. 42 डेसिबल हा काय? तर 45 डेसिबल पेक्षा 3 डेसिबल ने कमी आहे. म्हणून आम्ही इथे लिहिलंय -3 डेसिबल, -3 डेसिबल. सो -3 डेसिबल इज नथिंग बट इट इज lesser than the background noise. म्हणून आपण म्हणतो back bencher are always back bencher. Why? They are not because they are sitting at a back bencher. They are not able to concentrate on the teachers, or they are not able to give justice to the what teacher is saying. कारण त्यांना टीचरचा आवाज ऐकायचा आहे, त्यांची इच्छा आहे अभ्यास करायची, त्यांनाही ऐकायचं आहे सर्व, त्यांनाही एक्झाम मध्ये चांगले मार्क्स आणायचे. पण बॅकग्राऊंड नॉईज हा जास्त आहे टीचर्सच्या व्हॉइस पेक्षा, आणि त्यांना ते बाकीचे आवाज जास्त ऐकू येत आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतंय. मग त्यांना ते समजत नाही टीचर काय बोलतंय, किंवा ते मिसमॅच होतंय टीचर जे बोलतंय ते आणि स्टुडंटच्या अंडरस्टँडिंग मध्ये. मग ते त्यांचं काहीतरी खेळ खेळायला लागतात, काहीतरी ड्रॉइंग करायला लागतात, गप्पा मारायला लागतात. अँड देन वी से यार त्यांच्याकडनं काय होणार आहे, ते आर बॅक बेंचर्स, ते नेहमीच बॅक बेंचर्स राहतात. सो दॅट इज द वन थिंग वी जस्ट वॉन्ट टू कव्हर, की बॅकग्राऊंड नॉईज आणि टीचर्स व्हॉइस इज इम्पॉर्टंट, आणि वी हॅव टू मॅनेज इन बिटवीन, की बॅकग्राऊंड नॉईज ही कमी व्हायला पाहिजे आणि टीचरचा व्हॉइस ही लास्ट बेंच पर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यावेळेस आपण म्हणू की ही जी डिझाईन केलेली रूम आहे ही परफेक्टली ओके इन टर्म्स ऑफ अकॉस्टिक्स. सो हेच थोडं वेगळ्या पद्धतीने इथे सांगायचा प्रयत्न केलाय. इथे आम्ही एवढंच म्हटलंय की आता या ग्राफमध्ये 65 डेसिबलचा जो व्हॉइस आहे तो डिक्रीज होतो आणि बॅकग्राऊंड नॉईज पेक्षा कमी होतो. इथे 47 डेसिबल आपण बॅकग्राऊंड नॉईज दाखवलाय, 65 डेसिबल टीचर्स व्हॉइस दाखवलाय, आणि हा सॉरी बॅकग्राऊंड नॉईज, आणि ॲट अ पर्टिक्युलर लेवल टीचर्स व्हॉइस कमी होतो, तो 47 डेसिबल पर्यंत जातो. पण बॅकग्राऊंड नॉईज तेवढाच असतो, कारण बॅकग्राऊंड नॉईज तर कोणी कमी करत नाही, तो तेवढाच आहे. each and every corner of the room background noise, if you measure to instruments, it will be something very close to each other, म्हणजे 49 48 50 decibel, average 50 decibel आपण पकडतो. So we are trying to show the same thing here. आता जर तुम्ही काही ऍब्सॉर्प्टिव्ह मटेरियल वापरलं सिलिंग मध्ये किंवा काही ट्रीटमेंट केली त्या रूमला, तर त्यावेळेस काय होतं की 65 डेसिबलने जो टीचर्स स्पीच देतोय किंवा लेक्चर डिलिव्हर करतोय त्यालाही समजायला लागतं की माझा आवाज हा शेवटच्या माणसापर्यंत, टीचर मुलापर्यंत पोहोचतोय, स्टुडंट्स पर्यंत पोहोचतोय. ऍट द सेम टाइम मला तेवढ्या डेसिबल मध्ये ओरडायची गरज नाही, नाऊ आय कॅन इझिली रीच आउट. सो टीचर ऑटोमॅटिकली त्याचा साऊंड जो आहे, सॉरी त्याचा जो डेसिबल लेवल आहे ती कमी करून तो 60 डेसिबलला जरी बोलला तरी ऍट अ पर्टिक्युलर लेवल तो कमी होतो. ऍज पर इन्व्हर्टरला तो साऊंड कमी होतो, 45 डेसिबल पर्यंत जातो. बट ऍट द सेम टाइम जो 50 डेसिबल बॅकग्राऊंड नॉईज होता आधीच्या ग्राफमध्ये, तो बिकॉज ऑफ फ्यू ट्रीटमेंट और द साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल दॅट वी हॅव यूज अक्रॉस द रूम और अक्रॉस द इन्स्टिट्यूट, वी आर एबल टू ट्रीट बॅकग्राऊंड नॉईज ऑल्सो. बॅकग्राऊंड नॉईज पण आपला बऱ्यापैकी कमी झालाय, 50 डेसिबलचा ऑलमोस्ट 45 डेसिबल झालाय, दॅट इज डिक्रीज बाय 10 डेसिबल. तर या पद्धतीने आपण बॅकग्राऊंड नॉईजही कमी केला, आपण रूम मधला इको सुद्धा कमी करतोय, आणि आता टीचर्सचा व्हॉइस जो आहे तो बॅकग्राऊंड नॉईज पेक्षा थोडा तरी जास्त आहे शेवटच्या बेंच पर्यंत पोहोचताना. आणि दॅट्स वाय एंड्स बेंच किंवा सॉरी बॅक बेंच जे आहेत, बॅक बेंच मधले स्टुडंट्स आर मोर एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन टीचर्स व्हॉइस, अँड दे आर नाऊ
able to get what teacher is saying. At the same time, we are working with the National Building Code. National Building Code say it's a guidance about how the various building should be, and त्याच्यातला acoustical रूम्स कशा पाहिजे किंवा त्यातल्या रूम मध्ये रिबर्बरेशन टाइम हा काय पाहिजे याविषयीचा एक गायडन्स बुक आहे. आणि आज ना उद्या हे इंडियन गव्हर्नमेंट कडनंही कधीतरी प्रत्येक बिल्डिंग साठी कंपल्शन होतीलच. सो इन नॅशनल बिल्डिंग कोड व्हॉट इट सेज की क्लासरूम साठी हा 0.6 RT म्हणजे विदिन 0.6 सेकंद रिबर्बरेशन टाइम असायला पाहिजे. सो वॉट एव्हर वी आर स्पीकिंग शुड बी डाय विदिन 0.6 सेकंद. आणि ऍट द सेम टाइम ब्लाइंड किंवा काही फिजिकली हेडेड किंवा चॅलेंज स्टुडंट साठी द RT should be 0.5 seconds. So accordingly we can give you the various solution. हे एक छोटासा एक्सेल शीट आपण इथे बघू शकतो. याच्यात we have done various model classroom across India. You can see we have done in Mumbai, Kota, Bangalore, Jaipur, Vadodara. You can see आता याच्यात तुम्ही बघू शकता की various areas like 181 मीटर स्क्वेअरचा एक रूम आहे. काही ठिकाणी 588 मीटर स्क्वेअरचाही रूम आपण बघितलाय, स्टडी केलाय. तर याच्यातला आम्ही RT अगेन रिबर्बरेशन टाइम आम्ही अंडरस्टँड केला. आम्ही सर्वे मध्ये आम्ही आधी रूम मध्ये जाऊन ते काही सर्वे आम्ही केला, ज्याच्यात RT हा एक 1.6 किंवा 2.9 किंवा 2.2 व्हेरियस रूमचा एरिया वाईज वेगवेगळा आहे, तुम्ही बघू शकता. आणि अगेन डिपेंडिंग ऑन द व्हॉट आर द हार्डर सर्फेस वी आर युझिंग अँड व्हॉट आर द अदर थिंग्स दोज आर देअर इन द क्लासरूम. तर RT टाइम हा प्रत्येक याचा वेगवेगळा आहे, पण तो प्रत्येक वेळेस 1.4 किंवा 1.6 च्या अबोच आहे मॅक्झिमम टाइम. आता याच्यात जर तुम्ही बघितलं बॅकग्राऊंड नॉईज, BNL इज नथिंग बट बॅकग्राऊंड नॉईज बिफोर द ट्रीटमेंट. आपण जी ट्रीटमेंट देतो त्याच्या आधीचा बॅकग्राऊंड नॉईज हाही तुम्ही जर बघितला तर प्रत्येक वेळेस हा 50, 45, 49 ऍव्हरेज जर बघितला तर 40 डेसिबलच्या वरतीच असं. आणि आफ्टर ट्रीटमेंट यू कॅन सी now the RT has drastically down to 0.6 second, 0.57, 0.58, 0.61. आता इथे रूमची साईज मोठी आहे, 588 आहे राजस्थानच्या युनिव्हर्सिटीत, त्याच्यामुळे त्यातला थोडासा जास्त आहे. तरी इट इज कंट्रोल 2.9 पासून आपण 0.88 पर्यंत आणलं. ऍट द सेम टाइम बॅकग्राऊंड नॉईज वी आर रिड्यूस बाय ऑलमोस्ट 10 डेसिबल. सो हा 10 डेसिबलचा फरक बॅकग्राऊंड नॉईजचा आणि हा रिबर्बरेशन टाइमचा फरक, इट गिव्स यू इमेन्स. म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्याला खूप काही त्याच्यातनं साध्य होतं. तुम्हाला खूप एक क्वाईट एन्व्हायरमेंट मिळतं. ऍज अ टीचर तुमचंही एक मोटिवेशन खूप चांगलं राहतं, तुम्हालाही ओरडायची गरज पडत नाही, तुमची हेल्थ खूप चांगली राहते आणि स्टुडंट पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. So that's why we say की for a sound education we need education in sound. म्हणजे एक चांगलं एज्युकेशन आपल्याला द्यायचं असेल तर आपण जर पहिल्यांदा एक अकॉस्टिकली कशी चांगली रूम असायला पाहिजे हे जर अंडरस्टँड केलं तर डेफिनेटली आपण लास्ट बेंच पर्यंत आणि प्रत्येक स्टुडंट पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो विदाउट चॅलेंजिंग अवर हेल्थ. यापुढे मी आता जात नाही, वी विल डिस्कस फर्दर ऑन वन्स वी मीट पर्सनली. पुढे काय सोल्युशन आपण देऊ शकतो प्रत्येक गोष्टीला त्याबद्दल आपण बोलतोय. सो दिस इज ऑल अबाउट हाऊ द अकॉस्टिक और इज इम्पॉर्टंट वेन वी आर डिझायनिंग एनी क्लासरूम. सो बेसिकली इको हा कमी असायला पाहिजे आणि बॅकग्राऊंड नॉईज कसा कमी करता येईल त्याबद्दल आता आपण बोललो. आय विल थँक शिल्पा मॅम for giving us this opportunity to deliver this detail in front of you all. Thank you.